ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। काल जिल्हा प्रमुखांची बैठक झाली, आज आमदार खासदारांची बैठक झाली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरू आहे। काय बैठकीमध्ये साहेबांनी मार्गदर्शन केलं, काय सांगाल? मुंबईच्या सर्व माननीय खासदार, आमदार आणि विधान परिषदचे सदस्य यांची आज बैठक माननीय पक्षप्रमुख उद्धवजींच्या नेतृत्वाखाली झाली। काही गोष्टीची चर्चा, जी जाहीर चर्चा आकडे आज आपण जरी करू शकलो नाही, पण एक गोष्ट नक्की आहे की आगामी महानगरपालिका कशी निवडून जिंकता येतील आणि त्यात काय जबाबदारी प्रत्येकाने घेतली पाहिजे, काय परिस्थिती आहे, काय वस्तुस्थिती आहे, भौगोलिक परिस्थिती जी बदलत चाललेली आहे त्याचा काय परिणाम आपल्या सध्याच्या उमेदवारांना होऊ शकतो, या सर्व गोष्टीची चर्चा आज या निमित्ताने करण्यात आली। एक चांगली गोष्ट ही पण आहे की असंही ज्यावेळी युक्तिवाद करत असताना काही आमदारांनी हेही सांगितलं की जे गेलेली लोक आहेत ते परत यायला मागत आहेत, तर अशाच्या बाबतीत पण पक्ष म्हणून आपण काय भूमिका घेणार आहोत किंवा काय करायचं किंवा नाही करायचं, कारण जे गेले आता त्यांच्या जागेवरती या दुसऱ्या उमेदवाराला आम्ही तयार करण्याचा निर्णय घेतला किंवा घेतोय, मग परत संघटनेमध्ये प्रामाणिकपणे जे काम करणारे कार्यकर्ते आहेत त्यांना आपण संधी द्यायची किंवा जे निवडून येण्याच्या क्रायटेरियावरती बघायचं, या सर्व गोष्टीची साधक बाधक चर्चा आज झाली। काही विशेष जबाबदारी आमदारांना, विधान परिषदचे सदस्यांना आपले मतदारसंघ सोडून काय द्यायचं किंवा नाही द्यायचं ह्याची पण चर्चा झालेली आणि ती एक पक्षप्रमुख या बाबतीतली स्पष्टरित्याने ती सांगतील। पण माननीय खासदारांची पण जी जबाबदारी आहे त्या पुढच्या काळामध्ये शाखानिहाय बैठका म्हणा, भेटी म्हणा, त्या करायला पाहिजे। काही जे वॉर्ड्स, चांगले वॉर्ड्स आहेत त्याच्यामध्ये तर आहेतच, पण ज्या ज्या भागामध्ये आपल्याला लढायचं आहे त्या भागांमध्ये पूर्ण ताकदीने, म्हणजे 227 मतदारसंघामध्ये पक्ष संघटना, मग उद्या युती कोणाबरोबर होईल नाही होईल हा नंतरचा भाग, पण सर्व ठिकाणी आपल्याला ताकदीने लढावं लागेल आणि पूर्ण ताकदीने आपण लढलं पाहिजे, या भावनेतून सर्व खासदारांना पण जबाबदारी देण्यात आली। म्हणते की काही जे गेलेत तेच पुन्हा येण्याच्यासाठी हे करतायत, म्हणजे पदाधिकारी आहेत की माजी नगरसेवक? हे नगरसेवकांपैकीच काहीच आहेत ना, म्हणजे काही नगरसेवक जे आहेत असे इकडनं तिकडनं कॉन्टॅक्ट करतायत, कारण आता त्यांना माहीत पडलेले आहेत किंवा उद्या समजा मनसे आणि आमची युती झाली तर जो मराठी भाषिकचं वोट आहे किंवा ज्या पद्धतीने मुंबईमध्ये नेतृत्व देण्याचं काम शिवसेनेसारख्या पक्षाने केलेलं आहे त्याचा आता वेगळ्या परिणाम दिसायला त्यांना पाहायला मिळतात, म्हणून काहींची अशी भूमिका आहेत, पण त्याच्यातली पक्ष जोपर्यंत लाईन ठरवणार नाही तोपर्यंत पुढची चर्चा करणं अयोग्य होईल। साधारण संख्या किती आहे, कारण की 46 माजी नगरसेवक शिंदे गटामध्ये? ते बघा, असं आज आकडे न्याय आपल्याला बोलता येणार नाही, हे एक सुतवाच करण्याचं काम काही लोकांनी केलं आणि त्याची चर्चा जसं मी तुम्हाला बोलल्याप्रमाणे झाली। वारंवार असं म्हटलं जातं की ठाकरे बंधू एकत्र आले तर ठाकरेंचा महापौर बसेल, त्यावरची नितेश राणेंनी वरळीमध्ये जाऊन टीका केली। जर ठाकरेंचा महापौर बसणार असेल तर तो एखादा मुस्लिम शेख किंवा मुल्ला असेल, अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं। काय असते की ज्यावेळी ते काँग्रेस पक्षामध्ये असतात त्यावेळी ते वेगळी भूमिका मांडतात, मी त्यांना दोष देणार नाही, कारण शेवटी त्यांना आता ज्या पक्षातून मंत्रिपद मिळालेलं आहे आणि म्हणून ते पक्षाची भूमिका त्यांना मांडावी लागते, पण अशी टीकात्मक एका समाजाबद्दल किंवा बोलून घेऊन जे द्वेष निर्माण करून समाजामध्ये कटुता निर्माण करण्याचं काम केलं जातं, ही दुर्दैवी आहे। अर्थात मला असं वाटत नाही त्यात जास्त प्रतिक्रिया देण्याची गरज आहे, कारण मुंबईला तुम्ही पाहिलं असेल की शिवसेनासारख्या पक्षाने सर्वसामान्य व्यक्ती आणि कुटुंबातून जन्माला आलेल्या आणि या मुंबई शहराला न्याय द्यायला लोकांनाच महापौर करण्याचं काम केलेलं आहे। मग महादेव देवळेपासून असतील, किशोरी पेडणेकरपासून असतील, अनेक नावं आपल्याला या निमित्ताने घेता येईल, ते या सर्वांना देण्याचं काम केलेलं आहे, तर मला वाटत नाही की त्याला काय जास्त महत्त्व द्यायची गरज आहे। पुण्याची पदवीधर निवडणूक देखील होणार आहे आणि त्या निवडणुकीसाठी पदवीधर निवडणूक लढण्याच्या तयारीत तुमचा पक्ष आहे, कारण की पुणे समन्वयक म्हणून सुनील मोदी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। काय पुण्याची पदवीधर निवडणूक तुम्ही लढणार आहात? नाही, आम्ही महाविकास आघाडी म्हणून घेऊन वरच्या स्तरावरती चर्चा आम्ही करतो आहे, कारण शेवटी इंडिया अलायन्स आणि हे संयुक्त रीतीने लढायचं ही भूमिका विधानसभा, विधान परिषद आणि विशेषतः राज्यसभा आणि येणाऱ्या काळामध्ये लोकसभा असतील, ही भूमिका असल्यामुळे त्या स्तरावरती तो निर्णय अजून प्रलंबित आहे। ती चर्चा झाल्यानंतर तशी संधी जर आमच्या पक्षाला जर मिळाली तर नक्कीच पूर्ण ताकदीने त्या विभागाचा संपर्क प्रमुख या नात्याने आम्ही मताची आखणी करू शकतो, कारण या अगोदर पण देखील सिनेटच्या ज्यावेळी निवडणुका झाल्या त्या सिनेटच्या निवडणुकीमध्ये पण देखील शिवसेनाचे 2 सिनेट मेंबर पण आम्ही निवडून आणण्याचं काम गेल्यावेळी केलं होतं। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.